स्वामी समर्थांचा गुपित उपाय. फक्त 7 दिवसांमध्ये इच्छा पूर्ण होते का? नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक छोटासा पण खूप शक्तिशाली उपाय जाणून घेणार आहोत, जो अनेक लोकांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणतात ना की हा उपाय केल्यावर इच्छा पूर्ण होण्याचे संकेत लगेच मिळायला देखील चालू होतात. पण प्रश्न असा आहे की हा उपाय खरंच इतकं काम करतो का? आणि जर करतो तर नेमका कसा? आणि हा उपाय नेमका करायचा तरी कसा? चला तर मग सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. उपाय हा खूप महत्त्वाचा आहे आणि अनेक लोकांनी याचे अनुभव देखील घेतलेले आहेत. तर भक्तांनो, आपण सगळेच आयुष्यात काही ना काही इच्छा बाळगून असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला नोकरी, कोणाला घर आणि काहींना फक्त मनाला समाधान, शांती हवी असते. पण अनेक वेळा असं होत नाही. आपण खूप प्रयत्न करतो तरीही अडथळे येतच राहतात. आणि तेव्हा आपण देवाकडे वळतो. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ काय म्हणतात? भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ही एकच ओळ जी आहे जी आपल्याला धीर देते. तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल तर हा उपाय नक्की करून पहा. आज जो उपाय आपण पाहणार आहोत तो खूप सोपा आहे, पण त्यामागं एक गूढ शक्ती देखील आहे. जसं की हा उपाय फक्त तुमच्या घरामधल्या वस्तूंचा आहे. साखर आणि एक मंत्र जप आहे. होय भक्तांनो, साधी साखर आणि एक छोटासा मंत्र. आता लक्षपूर्वक ऐका. काय करायचं आहे? सकाळी किंवा संध्याकाळी एक शांत वेळ तुम्हाला निवडायची आहे. आपल्या हातामध्ये थोडी साखर घ्यायची आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि मन देखील शांत ठेवायचं आहे. देवासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती देवांकडे स्पष्टपणे सांगायची आहे. ती इच्छा मनातली मनात तुम्हाला 3 वेळा बोलायची आहे. आणि त्यानंतर एकच मंत्र जप करायचा आहे. मंत्र हा लक्षात ठेवा. ओम इच्छापूर्तये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 3 वेळा म्हणायचं आहे. मंत्र झाल्याच्या नंतर ती साखर तुम्हाला मुंग्यांना खायला घालायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण दान केल्यानं पुण्य वाढतं आणि अडथळे देखील कमी होतात. तर हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे? तर हा उपाय तुम्हाला कमीत कमी 7 दिवस करायचा आहे. सलग 7 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त श्रद्धा मनामध्ये ठेवायची आहे. श्रद्धा आणि सातत्य जर असेल तर परिणाम त्याचे तुम्हाला लगेच दिसायला चालू होतील. आपण एक छोटीशी अशी भक्तिकथा आज आपण जाणून घेऊ. तुम्हाला यातून समजून जाईल की नेमकं हा उपाय आपल्यावरती कसा परिणाम करतो. एका छोट्याशा भक्ताची ही कथा आहे. तो माणूस खूप अडचणीत होता. नोकरी नव्हती, घराची परिस्थितीही खराब होती आणि ही सत्यकथा आहे. कोणीतरी त्याला हा उपाय सांगितला. सुरुवातीला त्याला विश्वासच बसला नाही, पण तरीही त्यानं म्हटलं, चला जाऊ दे, आपण करून तर पाहू नेमकं होतं तरी काय. आणि 7 दिवस हा उपाय केला. आश्चर्य काय, तर त्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. आठवड्याभरातच त्याला नोकरी देखील लागली. आणि तेव्हा त्याला जाणवलं की हो, स्वामींचा चमत्कारच आहे. तुमचेही काही अनुभव असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये, आपल्या भक्तांसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. स्वामी भक्तांचे असे अनुभव जे आहेत अनेक लोकांना आलेले असतात. प्रत्येकाने आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तर मंडळी, इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. उपाय म्हणजे तर काही जादू नाही. हा फक्त श्रद्धेचा खरा मार्ग आहे. म्हणजे काय होतं, आपण साखर घेऊन जर देवासमोर बसलो म्हणजे काय होतं, मनातील सगळ्या नकारात्मक शक्ती दूर होतात. आणि आपण एकच इच्छा 7 दिवस जर सलग मनामध्ये म्हणत राहिलो तर कसं असतं, ती इच्छा लगेच पूर्ण होते. आपल्याला देवही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी बळ देखील देतो. फक्त कोणाविषयी वाईट मनामध्ये नसावं. चांगल्या आणि शांत शुद्ध मनाने तुम्हाला ही इच्छा देवापुढे बोलायची आहे. उपाय करताना मन विचलित होऊ द्यायचं नाही. त्यासोबतच मोबाईल किंवा इतर जी साधनं आहेत त्यांचा वापर देखील त्यावेळेस करू नका. सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आपण फक्त प्रयत्न करायचे, बाकी सर्व स्वामींवर सोडायचं. भक्तांनो, हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. पण एकच अट आहे की ती मनापासून करा. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती अधिकाधिक मित्रांना, लोकांना पाठवा.
धन्यवाद मंडळी. भेटूया पुढच्या मंगळवारी नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. धन्यवाद.